ज्या स्त्रीला बाजीरावांनी सन्मानाने पत्नी म्हणून स्वीकारलं, त्यांच्यावर तुम्ही धार धरता. याचा अर्थ एकच होतो की धर्माची ढाल पुढे करून त्या ढाली आडून ते बाजीरावांवर वार करत होते. त्या वस्तूस अटकाव करू नये आणि राऊंची मर्जी तोडू नये अशी महाराजांची मर्जी आहे. त्यावेळी तिला ठारच मारलं असतं. फक्त एक पत्र 4 ओळीचं हे महाराजांचं गेल्यामुळं नानापासून सगळ्यांनाच ते अवघड होऊन गेलं. तो असा पुरुष होता की तो म्हणजे उपपत्नी तुम्ही म्हणता ना, त्यांचाही तो आदर करत होता, धर्मपत्नीचा किती आदर तो करत. त्यामुळे तुम्ही बाजीरावांना बदनाम करता. ज्या मुलाला युद्धशास्त्रातला ओ का ठो कळत नाही, तो आपल्या दिगंत कीर्तीच्या पराक्रमी पित्यावर हा असा आरोप करतो. अकाली प्रौढत्व आलेला हा नानासाहेब इतका शहाणा झाला होता की आपल्या बापाला वेडा ठरवण्यापर्यंत त्याची मजल केली. एक निष्पाप साध्वीची पारद होते आणि मी तिला वाचवू शकत नाही. शत्रूचा थरकाप उडवणारी त्यांची संशय एका अबलेचं रक्षण करायला लटकी पडली. केवढं दुःख त्या मानी माणसाला झालं. कमारीचे धूर्त होते आप्पा, गोड बोले होते, आतल्या गाठीचे आणि फार कठोर. मनातल्या विचारांचा थांग ते लागू देत नव्हते. शेवटच्या काही दिवसांमध्ये 2 भावांमधला संवाद संपला होता. ज्या थोर पेशव्यानं मराठा साम्राज्य उत्कर्षाप्रत नेलं, त्याला असा मृत्यू यावा ही बाजीरावांची केवढी मोठी शोकांतिका आहे. हां, आता तुम्ही जे म्हणालात ना चिमाजी अप्पांबद्दल. हां, नाही, असा एक प्रश्न असा आहे, सुरुवातीच्या काळामध्ये मस्तानी कुंवरविषयी फारशा तक्रारी नव्हत्या. तक्रारी नव्हत्या. म्हणजे पेशवे घराण्यात तुम्ही आपल्या कादंबरीत पण की साधारण म्हणजे सौख्याने राहताना दिसत. बरोबर आहे. पण नंतरच्या काळामध्ये काय बी नसलं असं. आता कसं आहे, मस्तानी कुंवर आणि बाजीराव या प्रकरणाला विरोध करण्याची 3 कारणं आहेत. 3 प्रकारची कारणं आहेत. पहिलं कारण आहे धार्मिक, दुसरं कारण आहे राजकीय आणि तिसरं कारण आहे पारिवारिक. अशी 3 म्हणजे संशोधक जे मस्तानी कुंवरांना कलावंतीण होती असं म्हणतात किंवा हे संबंध निषिद्ध होते वगैरे असं म्हणतात, तर ते 2-3 कारणं ते प्रकारची पुढे करतात. धार्मिक कारण काय? बाजीराव ब्राह्मण, त्यांनी मद्यपान मांसभक्षण ते करायला लागले. ते मस्तानी कुंवरासारख्या एका यावनीबरोबर ते राहायला लागले. यामुळं पुण्यातले ब्राह्मण अतिशय संतापले. पेशव्यांच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यावर, कुटुंबियांच्या कार्यावर बहिष्कार टाकला. प्राप्त परिस्थितीमध्ये त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये बाजीरावांचं हे वर्तन ब्राह्मण वर्गाला मान्य होण्यासारखं नव्हतं. बरोबर. ते निषिद्ध समजलं जायचं. त्यामुळं मोठा धार्मिक गदारोळ आला असता. पण तुम्ही संपूर्ण ऐतिहासिक कागदपत्रांचा जर अभ्यास केला, पुण्यातल्या ब्रह्मवृंदांनी फार मोठा धार्मिक गदारोळ माजवल्याचा एकही पुरावा नाही. फक्त मला असं म्हणायचं आहे, पेशवे कुटुंबाचे आश्रित जे अतिशय थोडे लोक होते, ब्राह्मण होते, त्यांनी हा गदारोळ माजवलेला आहे. आता कसं आहे की बाजीरावांवर तुम्ही इतका रोख धरता. बाजीराव स्त्री लंपट होते का? ते म्हणजे त्यांचं सगळं चरित्र बघितलं तर त्यावेळी कितीतरी पुरुष, राजकीय पुरुष अनेक लग्न करत होते. त्यांना उपस्त्रिया होत्या, रखेल्या होत्या आणि त्यांच्यापासून हे फर्जंद आणि लेकावेळ्याची पिलावळ जन्माला घालत होते. त्याच्याविषयी तुम्ही उच्चारत नाही. आणि ज्या स्त्रीला बाजीरावांनी सन्मानाने पत्नी म्हणून स्वीकारलं, त्यांच्यावर तुम्ही धार धरता. याचा अर्थ एकच होतो की धर्माची ढाल पुढे करून त्या ढाली आडून ते बाजीरावांवर वार करत होते आणि ह्या ब्राह्मणांना पेशवे घराण्यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन होतं असं त्यावेळेची परिस्थिती जर बघितली तर असा निष्कर्ष निघू शकतो. आता काय झालं होतं की शाहू महाराजांची सहानुभूती होती. नानासाहेब पेशव्यांनी ज्यावेळी बाजीराव नाशिरजंगाच्या मोहिमेवर गेले, त्यावेळी नानासाहेबांनी मस्तानी कुंवरांना कैद केलं. आता कैद केलं तरी म्हणजे त्या मस्तानी कुंवरांना ठार मारण्याच्या निर्णयापर्यंत ते आलेले होते. नानाच्या पत्रात उल्लेख आहे, पर्वतीच्या बागेत कैद केलं मी,
मारीत नाही. म्हणजे त्यांचा दुसरा एक प्लॅन होता. ते कर्जत बिरजत ह्या तालुक्यामध्ये कोथळा, धनगड असे किल्ले आहेत. अतिशय खराब हवामान असले तिकडं पाठवायचं आणि तिथले तिथे ती मरू दे, असा त्यांचा एक प्लॅन होता. हे आणि नानासाहेबांनी मग शाहू महाराजांना कळवलं. ह्यांना किती जरी इच्छा असली तरी त्या बाजीरावांच्या त्या पत्नी किंवा प्रेयसी असल्यामुळं त्यांना हात लावण्याची हिंमत त्यांना होत नव्हती ना. म्हणून शाहू महाराजांना त्यांनी एक पत्र लिहिलं की काय करायचं. नानासाहेबाला वाटलं शाहू महाराज आपल्यावर फार प्रेम करतात, ते आपल्याला मुलासारखे मानतात, आणि खरं होतं ते परवानगी देतील. शाहू महाराजांनी तसं केलं नाही. शाहू महाराजांनी आपली आज्ञा, त्यांचे चिटणीस होते गोविंदराव खंडेराव बल्लाळ, म्हणजे खंडो बल्लाळाचे चिरंजीव, त्यांच्यामार्फत त्यांनी आपली आज्ञा कळवली. ती आज्ञा आहे 21 जानेवारी 1740ची. त्यात ते काय म्हणतात बघा, हे फार महत्त्वाचं पत्र आहे. राजश्री स्वामींची मर्जी पाहता, म्हणजे महाराजांची मर्जी पाहता ते वस्तू त्यास न द्यावी, म्हणजे बाजीरावांना मस्तानी देऊ नये, ठेवून घ्यावे, न देता ठेवून घ्यावी, चौकी बसवावी. याचमुळे राऊ खटे झाले तरी, म्हणजे नाराज झाले तरी करावे असे नाही. त्याची वस्तू त्या द्यावी, त्याचे समाधान करावे. आणखी एक महत्त्वाचं वाक्य ह्या पत्रात शाहू महाराज म्हणतात, दुर्व्यसनाचा मजकूर त्या वस्तूवर नाही. म्हणजे ह्या पेशवे कुटुंबियांनी जो गोंगाट चालवला होता की ह्यांच्यामुळं ती व्यसनी बाजीराव झाले, यांच्यामुळं राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करायला लागले वगैरे, ते स्वच्छ महाराज म्हणतात की दुर्व्यसनाचा मजकूर त्या वस्तूवर नाही. त्यांच्या चित्तास पश्चाताप होऊन टाकतील तेव्हाच तो जाईल. त्या वस्तूस अटकाव करू नये आणि राऊंची मर्जी तोडू नये, अशी महाराजांची मर्जी आहे. त्यावेळी तिला ठारच मारलं असतं. फक्त एक पत्र 4 ओळीचं हे महाराजांचं गेल्यामुळं नानापासून सगळ्यांनाच ते अवघड होऊन गेलं. आता अष्टप्रधान होते आणि सरदार होते, त्यांच्यामध्ये काही नाराजी नव्हती, काहीच नव्हतं. मस्तानी कुंवर 6-7 वर्ष म्हणजे पेशवे कुटुंबात राहिल्या ना. 1729ला त्या इथं आलेल्या आहेत आणि हा गोंधळ 1736-37 वगैरे सुरू झाला. मग त्यावेळी बाजीराव अभक्षभक्षण करत होते, मद्यपान करत होते. त्यावेळी तुम्हाला समजलं नाही का? त्यावेळी तुम्ही आरोप करत नाही आहे, तुम्ही अजिबात आरोप करत नाही. का आरोप करायला लागलात तुम्ही? 12 फेब्रुवारी 1736 या दिवशी सदाशिवराव भाऊंची मुंज झाली. त्यावेळी बाजीरावांना असं वाटलं असलं पाहिजे की शमशेरची सुद्धा मुंज करावी. आणि तुम्हाला पितृसावरण्याची कल्पना असेल. पितृसावरणे म्हणजे काय की स्त्री कुठल्याही धर्माची असली तरी तिच्यापासून जन्मलेला पुत्र जो आहे त्याचा धर्म पित्याचा जो असतो, असा ह्याला पितृसावरण्या म्हणतात. ही जुनी प्रथा. बाजीरावांची अपेक्षा अशी होती की जुन्या ह्या पितृसावरणे पद्धतीप्रमाणे शमशेर हा माझा मुलगा आहे, त्यामुळे तो ब्राह्मण ठरतो, त्याला ब्राह्मण करून घेतलं पाहिजे. शमशेरच्या मुंजीचं काहीतरी सुतवास त्यांनी केलं असावं. ताबडतोब राधाबाई चिमाजी आप्पा यांना पुढचा धोका लगेच जाणवला. काय धोका होता? वारशाचा प्रश्न होता. त्यांनी लगेच विरोध सुरू केला. त्यासाठी धार्मिक कारण पुढे केलं, एवढंच. आता तिसरं कारण एक आहे पारिवारिक कारण. असं सांगितलं जातं की मस्तानी कुंवरमुळं काशीबाईंकडे फार दुर्लक्ष झालं आणि त्यांनी त्यांनी दिवस काढले किंवा कसं तरी समजून घेतलं वगैरे वगैरे. आता ह्याची ऐतिहासिक नोंदी काय सांगतात हे बघा तुम्ही. 1729मध्ये मस्तानी कुंवर पुण्याला आल्या. त्यानंतर 3 मार्च 1733ला काशीबाईंना एक मुलगा झाला, तो अकाली वारला. 1 ऑगस्ट 1734 रोजी रघुनाथरावचा जन्म झाला. 10 जुलै 1735 रोजी जनार्दनाचा जन्म झाला आणि हे मस्तानी कुंवर इथं आल्यानंतर झालेला. काशीबाईकडे जर दुर्लक्ष झालं असतं किंवा त्यांच्यावर तर बाजीरावांचं प्रेम नसतं, हे झालं नसतं. बरोबर. आपल्या धर्मपत्नीचा अधिक्षेप होईल असं एकही पाऊल बाजीरावांनी टाकलेलं नाही. तुम्हाला इतिहासामध्ये ते सापडणारच नाही
किंवा त्यांच्या दर्जाला उणेपणा येईल अशी बाजीराव कधीही वागलेले नाही. आता आणखी एक असं आहे की काशीबाईंना आजार होता. कसले आजार होते? एक सांधेदुखीचा आजार होता. खूप सांधे दुखायचे त्यांचे. हां, मग त्याच्यासाठी विविध औषधी तेलं इकडून तिकडून पाठवली जायची. बाजीराव सांगायचे. पिलाजी जाधवांना एकदा सांगितलं त्यांनी की विशिष्ट तेल असं पाठवा. पिलाजीराव जाधव बाजीरावांना कळवतात, तुम्ही डुक्कर, वाघ, वटवा, घूळ, मोर, अस्वलाचे तेल पाठवायला सांगितले होते. आम्ही वराडातून येताना वाघ मारला होता, त्याचे बुदलीवर तेल, तसेच डुकराचे व सुसरीचे तेल पाठविले आहे. अस्वलाचे व वटवागळाचे तेल संताजी मानकर याला पाठवायला लिहिले आहे. काशीबाईंना आणखी एक आजार झाला की तोंडाला पाणी सुटायला लागलं, फार अन्न रुचेना. आणि त्यांचे जे फॅमिली वैद्य होते आप्पाजी शेडगे, त्यांनी बाजीरावांना हे कळवल्यानंतर बाजीरावांनी औरंगाबादमध्ये एक अनुभवी औषधं देणारी दाई होती, तिला बोलवून घ्यायला सांगितलं. आप्पाजी शेडगेंनी बोलवून घेतलं. जंगलामध्ये जाऊन तिनं सगळे झाडपाली वगैरे घेतली, त्याचं औषध केलं, काशीबाईंना दिलं आणि काशीबाईंना बरं वाटायला लागलं. आणखी एक नोंद आहे पेशवे दप्तरातली, 19 जानेवारी 1739ची ही नोंद आहे. ती नोंद अशी आहे, रघुजी भोसले यांच्याकडून काशीबाई यांना औषधोपचार करण्यासाठी फकीर पाठवला, त्याला 10 रुपये दिले. म्हणजे तुम्ही कल्पना करा की मोहिमेत असताना, बाजीराव कधी फारसे राहायचेच नाही, मोहिमेत असताना, कुचात असताना तो माणूस आपल्या पत्नीची इतकी काळजी तिथून घेतो. तुम्ही कसं काय म्हणता की मस्तानी कुवरमुळं काशीबाईंकडे दुर्लक्ष झालं? राजपुतानाच्या जिथे ते गेले होते डिप्लोमॅटिक व्हिजिट्सला, तिथे पण काशीबाईला सोबत घेऊन गेले होते ना. म्हणजे मला काय म्हणायचं, तो असा पुरुष होता की तो म्हणजे उपपत्नी तुम्ही म्हणता ना, त्यांचाही ते आदर करत होता, धर्मपत्नीचा किती आदर तो करत. त्यामुळे तुम्ही बाजीरावांना बदनाम करू नका, हे असलं मला म्हणायचं. आता म्हणून काशीबाईंचं जे काल्पनिक दुःख आहे ह्या इतिहास संशोधकांना, अरे त्यांच्यामुळं मस्तानीमुळं दुर्लक्ष झालं बाजीराव, हे काल्पनिक दुःखाचे कड तुम्ही काढू नका. आता बाजीराव मस्तानी यांचा आदर कसा जपला, म्हणजे मस्तानी कुंवरनी काशीबाईंचा आदर कसा जपला? त्या धर्मपत्नी होत्या, त्यांचा अधिकार हा पहिला होता आणि तो बाजीरावांनी कधीही नाकारला नाही. मस्तानी कुंवरनीसुद्धा तुम्ही संपूर्ण इतिहास चाळून बघा, इतिहासाची कागदपत्र चाळून बघा, मी काशीबाईंपेक्षा श्रेष्ठ आहे असं एकदाही मस्तानी कुंवर म्हणजे त्यांच्या वागण्यातून दिसत नाही, तशी नोंद तुम्हाला दिसत नाही. त्यांनी कसली राजकीय महत्त्वाकांक्षा धरली नाही. त्यांनी बुंदेलखंडी संस्कृती सोडली, तुमच्या ह्या इथे पुण्यात आल्या, तुमची ब्राह्मणी संस्कृती त्यांनी स्वीकारली, स्वतःची ओळख त्या विसरल्या. त्यांना घोडदौड, शस्त्रास्त्र चालवणं सगळं येत होतं, ते सगळं त्यांनी सोडून दिलं आणि फक्त प्रेम केलं तुमच्यावर, पतीवर प्रेम केलं, सवतीवर प्रेम केलं. नानासाहेब चिमाजी अप्पा आणि राधाबाई यांच्यावरही प्रेम करायचा प्रयत्न केला. आता कविवारी कुसुमाग्रजांची एक कविता आहे, काशीबाई आणि बाजीरावांनी ते प्रेम समजून घेतलं. 4 पक्षिणी नावाची कविता आहे. बरं. ती त्यातली जी कोकिळा असते तिला आपली जातच कळत नसते. अगदी मस्तानी कुंवरची अवस्था अशी आहे. ती कविता अशी आहे, 4 होत्या पक्षिणी त्या रात होती वादळी, 4 कंठी बांधलेली एक होती साखळी, 2 होत्या त्यात हंसी राजहंसी एकती, आणि एकीला कळेना जात माझी कोणती. असंच आहे, बुंदेलखंडही नाकारतोय त्यांना आणि महाराष्ट्रही नाकारतोय. आणि एकीला कळेना जात माझी कोणती, बाण आला एक कोठून जायबंदी हो गळा, आणि मग तिला कळलं मी कोण आहे, सावलीला जाण आली जात माझी कोकिळा. कोकिळा आहे, कोकिळेने काय केले, गीत झाडांना दिले, आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले. तुम्ही बाजीराव आणि मस्तानीचं नातं म्हणजे धरती आणि आकाश असंच ते नातं आहे. आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले, ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले, या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले. म्हणून राधाबाई चिमाजी अप्पा नानासाहेब यांना प्रेमाचा त्या अर्थच कळला नाही, कारण त्यांची दृष्टी पूर्वग्रहदूषित होती, ते वेगळ्या नजरेने बघत होते. आता साधं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. पाण्यामध्ये जर काठी घातली आपण, काठी वाकडी दिसते ना, पाणी वाकडं असतं का, काठी वाकडी असते का?
नसते. तो आपल्या दृष्टीचा दोष असतो, आपल्या आकलनाचा दोष असतो. यांची दृष्टीच मलिन होती त्या मस्तानी कुंवरकडं. आता मी असं म्हटलं की अभक्षभक्षण, मद्यपान याची जी आहे ती सवय म्हणजे मस्तानी कुंवरमुळं लागली. विशेषतः चिमाजी आप्पा तसा आरोप करतात. खरं म्हणजे बाजीरावांचं संपूर्ण आयुष्य जर पाहिलं तर ब्राह्मणी आचारधर्म त्यांनी कधी पाळला नाही. लष्करी पेशामुळं त्यांना हे सगळे सवयी लागलेल्या होत्या. मस्तानी कुंवरमुळं त्या लागल्या हे म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे त्याला आधार काही सापडत नाही. का? त्या बुंदेलखंडातून आलेल्या होत्या, त्या प्रणामी पंथी होत्या आणि या पंथामध्ये मध्य मास हे निषिद्ध मानलेलं आहे. या प्रणामी पंथाची एक आचारसंहिता आहे, तिला रेहनी म्हणतात. त्या रेहनीमधला नियम पहिला असा आहे, पिना तमाखू छोड़ दो और मांस मछली सब, शराब और सब कैफ म्हणजे शराब नाही, शराब और सब कैफ परदारा ते करू नका, चोरी न करो कप, हा त्यांचा तो नियम आहे. आणि इतक्या पवित्र ह्या प्रणामी पंथामध्ये त्या जन्मलेल्या, ते संस्कार झालेल्या, त्यांना तुम्ही ओढून ताणून म्हणणार की त्यांच्यामुळं ही सवय लागली, हे योग्य वाटत नाही. आणि काशीबाईंना हे माहिती होतं. बघा तुम्ही, ह्या निर्दोष आहेत आणि दोघींचं सख्य खूप होतं, सौहार्द खूप होतं. त्या निर्दोष आहेत. उलट त्यांची अशी अपेक्षा होती की तुझा प्रभाव आहे माझ्या पतीवर, तर तू त्याला सुधार, तू हे ह्याच्यातून थोडंसं बाहेर काढ. बाबूराव राम फडणवीस यांचं एक पत्र आहे, हे नोव्हेंबर 1736चं पत्र आहे. हे कोण आहेत बाबूराव राम फडणवीस? नाना फडणवीसांचे चुलत चुलते. त्यांचं पत्र आहे. त्यात ते एकच वाक्य लिहितात. काय म्हणतात ते? सौ काशीबाई व मस्तानी याकडे न्यूनता होत नाही, दिवसेंदिवस अधिकताच आहे. याचा अर्थ दोघींचे संबंध चांगले होते. आणि मस्तानी कुंवरमुळं जर ही मद्यपान आणि मांसभक्षण अशी जर सवय लागली, असा जर काशीबाईंचा ग्रह झाला असता तर त्यांच्या संबंधाविषयी असं कोणी लिहिलं नसतं. शेजवलकर काय म्हणतात? ब्राह्मणांचा कर्मठपणा बाजीरावाच्या ठाई बिलकुल नव्हता. विशाल प्रदेशात फिरताना घरचं पापड लोणचं घेऊन फिरता येत नाही, हे जे बाजी. आणि तरीसुद्धा आप्पा त्यांच्यावर आरोप करतात की यांच्याचमुळं ते हे लागलं. हे कुभांड वाटतं म्हणजे हे सगळं जर बघितलं तर. आणि 6-7 वर्षे त्या इथे राहिल्या. तुम्हाला ते मद्यपान करतात, मांसभक्षण करतात, हे माहीत नव्हतं का? तुम्हाला सगळं माहिती होतं. राजकीय धोका ज्यावेळी जाणवला, शमशेरचा जन्म झाल्यानंतरच्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत. राजकीय धोका ज्यावेळी जाणवला त्यावेळी अचानक यांना साक्षात्कार झाला, अरे 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 मस्तानीमुळं बाजीराव बिघडले, असा हा साक्षात्कार झाला. आता राजकीय कारणं थोडीशी सांगतो मी. राजकीय कारणं काय आहेत? मस्तानी कुंवरमुळं बाजीराव व्यसनी झाले. दुसरा एक आरोप त्यांनी केला, राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करायला लागले. तर मला सांगा, नादिरशाह ज्यावेळी चालून आला त्यावेळी 10 फेब्रुवारी 1739 रोजी बाजीराव पुण्यातून निघाले. सोबत फारशी फौज नव्हती, तरी बुऱ्हाणपूरला जाऊन ते थांबले. पिलाजी जाधवांना त्यांनी माळव्यात पाठवलं. ज्यावेळी नादिरशाहच्याही लक्षात आलं की खुद्द हा माणूस इथं येऊन थांबलेला आहे, त्यावेळी पुढे येण्याचं त्याचं जे काही हे होतं ते सगळं चौपट झालं. आणि हा मनस्ताप सुरू होता बरं का ह्या कुटुंबियांचा. असं असतानासुद्धा जो माणूस कर्तव्यनिष्ठेपोटी स्वराज्याच्या रक्षणासाठी नर्मदेच्या किनाऱ्यावर जाऊन थांबतो, त्याचं राज्यकारभाराकडे दुर्लक्ष झालं असं म्हणायचं का? म्हणता येईल का? दुसरी एक, नाशिर जंगावर स्वारी केली. ऑक्टोबर 1739 बाजीराव नाशिर जंगावर चालून गेले. 27 फेब्रुवारी 1740 रोजी त्याचा पराभव केला. पराभव करून 16 लाख उत्पन्नाचे 2 परगणे मोठे, हांडी आणि खरगोण, हे त्यांनी ताब्यात घेतले. जर राज्यकारभाराकडे दुर्लक्ष ह्या मस्तानी कुंवरच्या ह्याच्यात ते जर गुंतले असते वगैरे, हे राजकारण त्यांना सिद्ध करता आलं असतं का? हे साधं बघा तुम्हीच. नानासाहेबांनी ओरड केली. काय म्हणाला तो? मस्तानीमुळे नाशिर जंगाचा मनसबा बुडाला, असं नानासाहेबांच्या पत्रात नमूद आहे. हा शुद्ध कांगावा होता. ज्या मुलाला युद्धशास्त्रातला ओ का ठो कळत नाही, तो आपल्या दिगंत कीर्तीच्या पराक्रमी पित्यावर हा असा आरोप करतो. अकाली प्रौढत्व आलेला हा नानासाहेब इतका शहाणा झाला होता की आपल्या बापाला वेडा ठरवण्यापर्यंत त्याची मजल गेलेली होती. आता मला
त्याचं रंगेल पण खूप आहे सांगण्यासारखं, पण ते मला इथं सांगायचं नाही आहे. पण एक आहे की मस्तानी कुंवर आणि बाजीराव यांच्या नात्याला इतका टोकाचा विरोध करणारा हा नानासाहेब, इथं जे खाजगी आयुष्य आहे त्याच्यानंतर हे खूप रंगेल असं आयुष्य आहे ते. त्या कलावंतिणी होत्या, लेखावळे होते, त्यात आपण शिवायला नको. आता विरोधाचं खरं कारण काय? भट घराण्याकडील पेशवेपदाचा वारसा जाईल ही काल्पनिक भीती, हे खरं कारण होतं. त्या भरात त्यांनी 2 निष्ठावान प्रेमिकांची ताटातूट केली. एका पतिव्रती साध्वीचा छळ केला, विश्वासघाताने तिला कैद केलं, तिची हत्या करायचं षडयंत्र यांनी रचलं, तिला जगणं नकोसं केलं आणि बाजीरावांनाही ती अवस्था त्यांची झाली आणि मृत्यूला कवटाळायला भाग पाडण्यात आलं त्या दोन. ह्याच्यामध्ये कसलं कौटुंबिक, सामाजिक, राजकीय हित कसलं आहे? कुणी सांगू दे, राष्ट्राला नितांत गरज असलेला हा अत्यंत पराक्रमी पेशवा यांच्या कारस्थानामुळे अकाली गेला आणि निर्दोष अशा कुंवरनी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. रॉबर्ट बर्न्स नावाचा एक स्कॉटिश कवी आहे. प्रेमाविषयी तो म्हणतो, काय म्हणतो? हॅड वी नेव्हर लव्ड सो काइंडली, हॅड वी नेव्हर लव्ड सो ब्लाइंडली, नेव्हर मेट और नेव्हर पार्टेड, वी हॅड नेव्हर बीन ब्रोकन हार्टेड. एकमेकावर जर आपण इतक्या मार्दवाने, निष्ठेने प्रेम केलं नसतं आणि जर आपण कधीच भेटलो नसतो, विलग झालो नसतो, तर अशा प्रकारे कधीच आपला हृदयभंग झाला नसता. ही अवस्था आहे ती बाजीराव आणि मस्तानीची. पेशवे कुटुंबांचा हा राजकीय स्वार्थ, सत्तेची लालसा आणि पेशवेपद आपल्याच घराण्यात राहावं यासाठी केलेला हा सगळा अट्टहास होता. कुंवरना कमासल ठरवण्याचे खूप प्रयत्न यांनी केलेले आहेत, खूप पत्र आहेत तशा पद्धतीची, पण ते त्यांना शक्य झालं नाही. आणि शमशेर आणि कुंवर ह्या दोघांपासून बाजीरावांना अलग करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दोघांवर त्यांचं पराकोटीचं प्रेम होतं, ते प्रेम कमी झालं नाही. हे जे अपत्य प्रेम आहे शमशेरवरचं, हे आपल्या राजकीय वारशाचा घात करेल आणि भविष्यात शमशेर राज्याचा वाटा मागायला लागेल ही भीती निर्माण झाल्यामुळं ही एकापाठोपाठ एक हे षडयंत्र करत राहिले. आता पेशवेपद जे आहे ते नानासाहेबाला द्यायला ते काही वंशपरंपरागत आहे काय? तो छत्रपतींचा अधिकार होता कोणाला पेशवा करायचा, आणि छत्रपती बाजीरावांचा ऐकतील का नानासाहेबांचा आणि आप्पांचा ऐकतील? त्यामुळे हा धोका त्यांना जाणवायला लागला. पितापुत्रामध्ये फारशी जवळीक नव्हती. नानासाहेब हा आप्पांच्या सहवासात वाढलेला होता आणि आप्पांच्या काय म्हणतात त्याला प्रभाव जास्त होता नानासाहेबांवर. आणि इतकी कारस्थाने यांनी केली. सुरुवातीला हे मस्तानी कुंवरशी लढले, शेवटी हे बाजीरावांशी लढले आणि तुम्हाला हे त्यांचा असा अनुभव त्याचा आला. आता ह्या मस्तानी कुंवरची अवस्था जर लक्षात घेतली तर हिंदीमधले कवी आहेत गोपालदास नीरज. बरोबर. ज्यावेळी मस्तानी कुंवरचा बुंदेलखंडामध्ये लग्न झालं त्यावेळी काय वातावरण असेल, काय आनंद असेल. आणि त्या पुण्याला आल्यानंतर त्यांना आलेले अनुभव काय कटू असतील. तर त्याच्याविषयी मांग भर चली की एक जब नई नई किरण, ढोलके धुमक उठे चरण चरण. म्हणजे इतका आनंद झालेला होता. शोर मच गया कि लो चली दुल्हन, गांव सब उमड़ पड़ा, बहक उठे नयन नयन, पर तभी जहर भरी एक गाज एक वह गिरी. म्हणजे असा आघात झाला. पुछ गया सिंदूर तार तार हुई चुनरी, और हम अनजान से दूर के मकान से पालकी लिए हुए कहार देखते रहे, कारवां गुजर गया गुबार देखते रहे. गुबार म्हणजे धूळ. पालखीमधून ती दुल्हन न्यायची, दुल्हन राहिली मागे, रिकामी पालखी गेली कहार घेऊन चाललेली. आणि मग ज्या अपेक्षा होत्या कुंवरच्या, इथे मी जाईन ह्या सासूरवाडीमध्ये सगळ्यांची मनं मी जिंकेन वगैरे वगैरे, त्या अपेक्षांचा भंग झाला. हाथ थे मिले की जुल्फ चांद की सवार दो, होठ थे खुले कि हर बहार को पुकार दो, दर्द था दिया गया कि हर दुखी को प्यार दूं, और सांस यूं की स्वर्ग भूमि पर उतार दूं. माझ्या श्वासातून मी स्वर्ग खाली उतरोयन. हो सका न कुछ मगर शाम बन गई सहर,
वह उठी लहर की दहर गए किले बिखर बिखर, वह उठी लहर की दहर गए किले बिखर बिखर, और हम डरे डरे नीर नयन में भरे, ओढ़ कर कफन पड़े मजार देखते रहे, कारवा गुजर गया गुबार देखते रहे. ही कुंवरच्या आयुष्याची अवस्था आहे. आणि ह्या कुटुंबियांच्या कारस्थानाचा इतका उबग बाजीरावांना आलेला होता. नाशिर जंगावरची स्वारी सुरू होण्याआधीच त्यांच्यापासून दूर राहण्याच्या निर्णयाला ते आलेले होते. म्हणजे हा काय अचानक झालेला निर्णय नाही. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये इतका मनस्ताप त्यांना झालेला होता. आणि म्हणून ते आप्पांनी किती विनंती केली तरी पुण्याला आजारी असताना सुद्धा ते आले नाहीत. ते रावेरखेडीला गेले आणि तिथेच मस्तानी कुंवर आणि काशीबाई यांच्यासोबत राहून त्यांना हे करायचं होतं. आता तुम्ही असा प्रश्न विचारला आप्पांची हो. आप्पांचं हे काय होतं. मी सांगतो, ज्यावेळी नाशिरजंगाची स्वारी संपली आणि बाजीराव आजारी होते, त्यांना आप्पा सतत सांगत होते घरी चला घरी चला, विनंती करत होते, पण बाजीराव ते ऐकायला तयार नव्हते. बाजीरावांचा शेवटचा काळ हा शेवटचा काळ आहे त्यांचा. तो कसा होता, काय मनस्थिती होती त्यांची, हे पहा. कुंवरचा वियोग परिवारांनी, ह्या आश्रित ब्राह्मणांनी एवढा मोठा माजवलेला गदारोळ, आणि त्या मानी पुरुषाला हे सगळं असह्य झालं. एक निष्पाप साध्वीची पारद होते आणि मी तिला वाचवू शकत नाही. शत्रूचा थरकाप उडवणारी त्यांची संशय एका अबलेचं रक्षण करायला लटकी पडली. केवढं दुःख त्या मानी माणसाला झालं असेल. आणि शमशेरची मुंज झाली नाही, ही वेदना होती. समजूत घालण्याचा आप्पांचं ते प्रयत्न चालूच होते. ते ऐकून बाजीरावांचा संताप आणखी वाढत गेला. मानभावीपणा त्यांना वाटायला लागलं. एकीकडे हे एवढे कारस्थानं करतात, मस्तानी कुंवरना हे पाठवत नाहीत, आणि इकडे माझी समजूत घालायचा हे प्रयत्न करतात. शेवटच्या काही दिवसामध्ये 2 भावांमधला संवाद संपला होता. बोलणं होत नव्हतं. मध्यस्थांमार्फत ते बोलणं सुरू होतं. ह्यावेळी बाजीरावाची मानसिक स्थिती किंवा अवस्था, अभिमन्यू जसा चक्रव्यूहात सापडलेला होता तशी अवस्था आहे. परिस्थितीच्या चक्रव्यूहात पराक्रमी होता अभिमन्यू, पण तो चक्रव्यूहात सापडला. तसेच बाजीराव परिस्थितीच्या चक्रव्यूहात सापडले. हरिओम पवार ह्या कवींची एक 4 ओळी आहेत. संघर्षों की समरभूमि में हमसे पूछो हम कैसे है, कालचक्र के चक्रव्यूह में हम भी अभिमन्यू जैसे है, और हमारी उम्मीदों की आकाशी गंगा आहत है. आकाशगंगेसारख्या आशा अपेक्षा होत्या. और हमारी उम्मीदों की आकाशी गंगा आहत है, आँखों में खारे सागर है, मन में कई महाभारत है. खुदगर्जी का अभिनंदन और खुद्दार सलाखों पर है. हे स्वार्थी लोक आहेत त्यांचं अभिनंदन करा, पण आमच्यासारखे प्रामाणिक टांगलेले आहेत साखळीला. खुदगर्जी का अभिनंदन है और खुद्दार सलाखों पर है, गांधारी माँ जैसी पट्टी सबकी आँखों पर है. ये तो वक्त करेगा निर्णय, कौन सही है कौन गलत है, आँखों में खारे सागर है, मन में कई महाभारत है. शेवटचं एक पत्र बाजीरावांनी बुऱ्हाणपूरला गेल्यावर लिहिलेलं आहे. आणि राधाबाईंना, आपल्या मातोश्रींना त्या पत्रातसुद्धा इतकं आप्पांनी असंही करूनसुद्धा आप्पांविषयीची चिंता त्या पत्रातून दिसते. ते म्हणतात, तुमचे आशीर्वाद पत्र आले, संतोष वाटला. उष्ण काळ आहे, रघुनाथ व जनार्दन समागमे आहेत, त्यांचा परामर्श करीत जाणे म्हणून आपण लिहिले. दोघे सुखरूप आहेत. कोकणातील हवा सध्या जबून आहे. जबून म्हणजे वाईट. आप्पास बाहेर जाऊ न द्यावे, वसई पाहास जाऊ म्हणतील जाऊ न देणे, सरदारांकडून जे असेल ते काम करून घेणे. शेवटच्या याच्यातसुद्धा धाकट्या भावाची इतकी चिंता बाजीरावांना आहे. कसंही परिस्थिती होती माहिती का, एखादा महावृक्ष आहे आणि त्याला वाळवी लागलेली आहे, आणि त्या वृक्षराजाला त्या वाळवीचा प्रतिकार करता येत नाही, अशी ही अवस्था आहे. जीवनशक्ती संपलेला तो वटवृक्ष कसलीही तक्रार न करता धराशायी झाला, आणि त्याला बिलगलेली मस्तानी नावाची वेळ सुकून गेली. अशी ही दोघांची शोकांतिका आहे. ज्या थोर पेशव्यानं मराठा साम्राज्य उत्कर्षाप्रत नेलं, त्याला असा मृत्यू यावा
ही बाजीरावांची केवढी मोठी शोकांतिका आहे. एक साधी गोष्ट होती, जिच्यावर प्रेम केलं, ती स्त्री आपल्याजवळ असेल, ती अपेक्षा त्यांची पूर्ण होऊन राहिली नाही. आणि प्रेमासाठी बाजीराव म्हणजे बाजीराव गेले, प्रेमासाठी तो प्राणांचा उत्सर्गच केल्यासारखा होता. एक मला प्रसंग आठवतो, शेक्सपियरचं, विल्यम शेक्सपियरचं अँटोनी अँड क्लिओपात्रा हे एक नाटक आहे. मार्क अँटोनी जो होता हा क्लिओपात्रेचा प्रियकर होता आणि क्लिओपात्रा ही इजिप्तची सम्राज्ञी होती. ज्यावेळी तिला क्लिओपात्राला कळलं की मार्क अँटोनी मेलेला आहे, त्यावेळी क्लिओपात्राने स्वतः आत्महत्या करून घेतली. तिनं सर्प डसवले अंगाला. अँटोनी त्यावेळी 53 वर्षाचा होता आणि ही क्लिओपात्रा 39 वर्षाची होती. तिच्या स्वतःसाठी बांधलेल्या त्या थडग्यामध्ये ती गेली आणि तिथे सर्प डसवले आणि तिथे ती मरून गेली. विल्यम शेक्सपियरने त्याचं वर्णन केलेलं आहे. क्लिओपात्राची मनस्थिती काय आहे ते शेक्सपियर सांगतो. गिव्ह मी माय रोब, पुट ऑन माय क्राउन, आय हॅव इमॉर्टल लॉंगिंग्स इन मी, हजबंड आय कम, नाव टू द नेम माय करेज प्रूव्ह माय टायटल, आय एम फायर अँड एअर, माय अदर एलिमेंट्स आय गिव्ह टू बेस्टर लाईफ. याचा अर्थ असा आहे, माझी राजवस्त्रे आणा, माझा मुकुट माझ्या मस्तकावर ठेवा, मला तहान लागली आहे अमृतत्वाची, पतिदेव ही मी आलेच, आता माझे धैर्य त्या पदवीवर अधिकार सिद्ध करू दे. म्हणजे पत्नी पदावर मी केवळ अग्नी आणि वायू आहे. माझ्या शरीरातील बाकीची द्रव्ये मी पृथ्वीवर सोडून दिलेली आहे. क्लिओपात्रा ही इजिप्तची सम्राज्ञी आणि मस्तानी ह्या बाजीरावांच्या प्रेम साम्राज्याच्या सम्राज्ञी होत्या आणि सम्राज्ञीला शोभेल असंच मरण त्यांनी पत्करलं. दुःखाच्या बेहोशीमध्ये जगलेली मीना कुमारी काय म्हणते, मैंने चाहा की अंधेरों को उजाले बक्षूं, म्हणजे अंधाराला प्रकाशाच्या ओंजळी अर्पण कराव्यात ही माझी इच्छा होती. मैंने चाहा की अंधेरों को उजाले बक्षूं, लोक समजे की उजालों पे अंधेरा फेका. लोक असं समजतात की मी उजेडावर अंधार फेकला. मस्तानी कुंवरची व्यथा हीच आहे की त्यांच्या प्रेमाचा प्रकाश आम्हाला नको आहे. आम्हाला काय पाहिजे, आमच्या मनात अनेक वर्षापासून जो अंधार आम्ही जपून ठेवलेला आहे त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकू नका, तो आमचा अंधार डागळू नका. आणि पाबळला कुंवरची समाधी आहे, छत्रसालांसारखीच ती समाधी आहे. प्रणामी पंथामध्ये ते पुरतात आणि समाधी बांधतात. आणि हे कशावरून, ह्याला आधार काय की छत्रसालांची, मी गेलो होतो दुबईला, मला काय आधार सापडेना. ठीक आहे, ते समाधीसारखं काहीतरी दिसतंय, पण दफन केलं म्हणजे पुरलं, ह्याला काय आधार आहे. तर एडविन टी इटकिन्सन नावाचा एक सर्वेअर होता. 1814मध्ये त्यानं वायव्य प्रांताचा सगळा सर्वे केलेला आहे आणि आपला अहवाल नमूद केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यानं फुटनोट टाकलेली आहे की छत्रसालांना पुरलेला आहे. त्यामुळं मस्तानी कुंवरला सुद्धा इथे पाबळला पुरलेलं आहे, ती त्यांची समाधी आहे. सर, आता बाजीरावांच्या ह्याच्यावरती आपण येऊ शेवटपर्यंत, पण अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे बाजीराव आणि मस्तानी यांच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं कॅरेक्टर या तिन्ही भागांमध्ये पण त्याचं बऱ्यापैकी हे आलेलं आहे की ते म्हणजे चिमाजी अप्पा. आणि आता बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांच्यातनं जो पत्रव्यवहार झाला त्याच्यातनं आपल्याला आजचा त्यांचा इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे. दोघाही भावांचं नंतर म्हणजे मस्तानींच्या बाबतीत त्यांचे जे काय झाले म्हणजे वाद झाले किंवा हे आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त दोघा भावांचं संबंध जे होते ते कसे होते. दोघंही वेगवेगळ्या स्वभावाचे होते. म्हणजे आपण युद्धाचे पण समजा बघितलं तर बाजीरावांचे युद्ध जे होते त्यात जीवितहानी फार कमी झाली असं म्हणता येईल. चिमाजी अप्पांनी तुम्ही असं म्हटलं की अगदी हट्टी होते शेवटपर्यंत, म्हणजे सिद्धी होतची असो किंवा मायाव्यातली लढाई असो किंवा पोर्तुगीजांची लढाई असो, तर शेवटपर्यंत लढले. प्रकृतीमध्ये पण फरक होता. बाजीराव आजारी कधीच पडले नाही, चिमाजी अप्पा नेहमी आजारी होते. तर चिमाजी अप्पांबद्दल थोडंसं एक थोडक्यात सांगितलं तर. चिमाजी अप्पांची भूमिका काय आहे, मस्तानी कुंवर आणि यांचं ते एक अनसंग हिरो आहेत. काय म्हणजे आप्पा जिद्दी होते, हे खरं आहे. त्यांच्या बाजीरावांच्या आणि त्यांच्या नात्याला राम लक्ष्मणाची उपमा दिली जाते. खरं आहे, ते राजकारणामध्ये दोघं एक दलानी वागले
बाजीराव मोठमोठ्या मोहिमा करत असताना आप्पा सगळं दरबारातलं राजकारण, घरगुती व्यवस्थापन सगळं ते सांभाळत होते. त्यामुळे निर्भयपणाने बाजीरावांना निश्चिंतपणाने मोहिमा करता आल्या. आप्पा कुडीनं दुबळे होते, सतत ते आजारी असायचे, पण त्यांचा निग्रह फार मोठा होता, जिद्द फार होती. ती जिद्द अशी होती की त्यांचा स्वभाव म्हणजे हट्टी म्हणायला हरकत नाही त्यांना, आणि तो स्वभाव सदाशिवराव भाऊंमध्ये उतरला होता. सर्वस्व पणाला लावणं ही आप्पांचं वैशिष्ट्य होतं. तुम्ही कल्पना करा, माळव्यामध्ये उतरून त्यांनी गिरीधर बहादर आणि दया बहादर हे 2 पराक्रमी बंधू ठार मारले. कोकणात उतरून सिद्धी साथसारखा दैत्य त्यांनी मारून टाकला. वसईची मोहीम इतकी खडतर मोहीम होती, केवळ आप्पा होते म्हणून वसई जिंकता आली. 2 वर्ष मोहीम आप्पांनी चालवली आणि शेवटी तो उत्तर फिरंगाण पोर्तुगीज सत्ता त्यांनी संपवली. काय असतं माहिती आहे का, हे जे हे सद्गुण आहेत त्यांचे, हा निग्रह, हे धैर्य किंवा प्रतिष्ठापणाला लावणं वगैरे, हे युद्धकारणामध्ये ठीक आहे, हो, राजकारणामध्ये ठीक आहे. तुम्ही ही जिद्द किंवा हट्ट कौटुंबिक गुंते सोडवताना आणायला नको होता. त्याच्यामुळं हा सगळा अनर्थ झाला. आप्पांचा स्वभाव आणखी सांगितलं तर धर्मनिष्ठ, सोवळे, चारित्र्यवान, कुटुंबवत्सल, समयसूचक, बुद्धिमान, नैतिक, असं खूप काही होतं आप्पांमध्ये. त्यांचे चांगले गुण कोण नाकारतो? आम्हाला आदर आहेच त्यांच्या चांगल्या, पण स्वभावातले दोषी बघायला पाहिजेत ना. कमारीचे धूर्त होते आप्पा, गोड बोले होते, आतल्या गाठीचे आणि फार कठोर. मनातल्या विचारांचा थांग ते लागू देत नव्हते. त्यांचं लेखन तर इतकं सावध की कधीही शब्दात सापडणार नाहीत. पण आप्पा अहंकारी होते. ह्या अहंकाराला नम्रतेचा एक पडदा होता. पण ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करताना काही प्रसंग असे आहेत की ज्याच्यामध्ये आप्पांचा अहंकार दिसतो. हे सगळे गुण जसेच्या तसे नानासाहेबांमध्ये उतरलेले होते. म्हणजे दोघं बोलायला मधासारखे गोड, पण यांचं अंतःकरण राजकीय बाबतीमध्ये शस्त्रासारखं धारदार होतं. तर मस्तानी कुंवरविषयीचं आप्पांचं वर्तन जर बघितलं तर कसं होतं ते, आता तुम्ही म्हणालात की अनसंग हिरो किंवा त्यांच्याबद्दल दोघांचा कावेबाजपणा, दीर्घसूत्रीपणा, कठोरपणा याच्यामध्ये पुरेपूर दिसतो. आप्पांना आपण लक्ष्मणाची उपमा देतो, पण हा लक्ष्मण या प्रकरणामध्ये काय करत होता हे मी आत्तापर्यंत सगळं सांगत आलेलं आहे. थोरला भाऊ इतक्या दृढनिश्चयाचा आहे, स्वाभिमानी आहे, निग्रही आहे. ज्या स्त्रीवर त्याचं पराकोटीचं प्रेम आहे तिला दूर ठेवण्यासाठी एवढा हटापिटा, एवढा खटाटोप, ह्याच्यात काही शहाणपणा, विवेक आहे का? मस्तानी कुंवरना तुम्ही काही समजा, कंचने समजा, कलावंतीने समजा, अरे पण त्या दोघांचं परस्परांवर प्रेम आहे ना. बाजीरावांच्या दृष्टीने त्या अतराला पात्र आहेत, पूर्ण निष्ठावान आहेत. या लोकांनी म्हणजे ह्या तिघांनी किंवा त्यांच्या कारकुरांनी वगैरे कुंवरचं चारित्र्यहनन केलं, त्यांची तटाटूट दोघांची केली. आता ह्या सगळ्या कारस्थानाचं आपण कसं समर्थन करणार आणि कसं म्हणणार की रे पेशवे कुटुंबियांचा याच्यात काहीच दोष नव्हता? आणि या दोघांच्या प्रेमभावनेचा अधिक्षेप करण्याचा या लोकांना अधिकार काय होता? आप्पांचा कठोरपणा ह्या प्रकरणाविषयी सांगतोय. त्यांचं राजकीय दृष्टिकोनातून वेगळं मूल्यमापन करावं लागेल ते, किंवा नानासाहेबांच्या कारभाराविषयी, त्यांच्या एकूण कारकिर्दीविषयी ते गौरवास्पद आहे. त्याच्याविषयी मी या प्रकरणाविषयी फक्त बोलतोय. नाशिर जंगाच्या स्वारीमध्ये चिमाजी आप्पा होते. थोरल्या भावाची दयनीय अवस्था ते पाहत होते. पराक्रमाचा पुतळा त्यांच्या नजरेसमोर तडकत होता. बंधूला, थोरल्या भावाला सावरण्याचा हा खरा क्षण होता. आणि उपायासाठी काही धन्वंतरीची गरज नव्हती. मस्तानी आणून देणे एवढी साधी मागणी बाजीरावांची होती. बाजीरावांची व्यथा काय होती माहिती आहे की त्यांना इतकं दुर्लक्षित केलं त्यांनी. त्यांच्या मागण्यांना काही फार विशेष त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं, पण खूप त्यांची उपेक्षा केली त्यांनी. पूछ लेते वो मिजाज मेरा,
कितना आसान था इलाज मेरा. अरे तुम्ही माझी मर्जी विचारायला पाहिजे, तर माझा स्वभाव लक्षात घ्यायला पाहिजे. माझा उपाय काय फार कठीण नव्हता. उपाय सोपा होता, हातातला होता. तरीसुद्धा आप्पांनी तिकडं दुर्लक्ष केलं आणि बाजीरावांची अवस्था फारच बिघडली. त्यावेळी आप्पा राधाबाईंना लिहितात, अगदी मुले घातले रडाया असं. त्यांचे प्राक्तनी असेल ते हो, आपण निमित्त घ्यावे असे नाही. तिची रवानगी त्याचकडे करून निमित्त वारावे. केली नाही रवानगी. अरे बाबा, ज्या पराक्रमी पुरुषाच्या नशिबाचा फैसला करताना नीतीसुद्धा 10 वेळा विचार करेल, अशा माणसाच्या आयुष्यामध्ये तू का हस्तक्षेप केला? तुम्ही सगळ्यांनी. या सगळ्या प्रकरणामध्ये आप्पा सूत्रधार होते. नानासाहेबांनी प्रत्येक केलेली कृती, घेतलेला प्रत्येक निर्णय आप्पांना विचारून त्यांच्या आज्ञेने घेतलेला आहे. आणि इतकी विकल अवस्था झाली बाजीरावांची, तरीसुद्धा राधाबाई, आप्पा, नानासाहेब यांना असं वाटत नाही की मस्तानी कोरनं आपण पाठवावं, काय एवढं विशेष आहे त्यात. नाही केलं त्यांनी. बाजीराव, याचा अर्थ असा होतो की बाजीरावांच्या जीवाची सुद्धा त्यांना पर्वा राहिलेली नव्हती. त्यांचं एकूण वर्तन जर बघितलं, मग आता मला सांगा, आप्पांना लक्ष्मण कसा म्हणणार? लक्ष्मणाने रामासाठी वनवास पत्करला. आपलं अस्तित्व त्यानं रामरूपामध्ये विलीन केलं. आणि हा लक्ष्मण कणाकणाने तुटणाऱ्या मरणपंथाकडे निघालेल्या आपल्या भावाची घालमेल पाहत राहतो. ज्याच्या जीवनाची तातडीची गरज कोणती आहे हे ठाऊक असूनही जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतो. हे लक्ष्मणाचं लक्षण आहे का? तर असं हे आप्पांचं एकूण त्या प्रकरणामधला सहभाग आहे, मला वाटतं. बरोबर. तुम्ही जसं म्हणाल तर एक डिस्क्लेमर की त्या प्रकरणातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचं राजकीय कारकीर्द त्यांची असो किंवा नानासाहेबांची असो, त्याचं मूल्यमापन वेगळ्या प्रकारे करायला लागेल. गौरवशाली ती कारकीर्द, आप्पांचा पराक्रम, आप्पांचं राजकारण, आप्पांचं कार्यकर्तृत्व हा वेगळा विषय आहे. बरोबर. आणि तो निश्चितच म्हणजे काय म्हणतात त्याला, असामान्य असं त्यांचं ते काम आहे. नानासाहेबांचंही तसंच आहे. सर, आपण 6 भाग झाले. 7व्या भागाच्या आपण शेवटाकडे आपण आलेलो आहेत. आपण आता कटकारस्थान आणि या सगळ्या गोष्टींकडे बघितलं, पण आपल्या सगळ्या सिरीजचा शेवट असा करायचा नाही आहे. तुमच्या शब्दात सर, आपल्याकडे सविस्तर वेळ आहे, तुमच्या शब्दात बाजीरावांना पुढच्या पिढ्यांनी कसं लक्षात ठेवलं पाहिजे? त्यांचं कर्तृत्व काय, त्यांनी काय कार्य केलं? बाजीरावांना बृहद महाराष्ट्राचा निर्माता म्हणतात. बाजीरावांना मराठ्यांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणतात. त्यांनीच पाया घातला आणि त्याच्यावर पुढे नानासाहेबांनी इमारत उभी केली किंवा कळस चढवला. बाजीरावांची योग्यता सांगताना परकीय इतिहासकार किंवा भारतीय इतिहासकार यांनी त्यांची तुलना, मागे एकदा मी सांगितलं, हे बाबर, फ्रेडरिक दी ग्रेट, नेपोलियन, प्रशियाचा फ्रेडरिक दी ग्रेट, नेपोलियन, त्याच्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन, ड्यूक ऑफ वेलिंग्टन, अशा श्रेष्ठ सेनापतीची बाजीरावांची तुलना केलेली आहे. काही अभिप्राय म्हणजे अभ्यासकांचे अभिप्राय आहेत ते मी इथे सांगतो. म्हणजे माझ्या शब्दात मी सांगण्यापेक्षा ह्या तज्ज्ञांचे अभिप्राय तुम्ही ऐकावेत. किन्सेड हा इतिहासकार म्हणतो, बाजीरावांना वगळले तर महाराष्ट्राच्या साम्राज्याचे अस्तित्व दिसणार नाही, मराठ्यांचा इतिहासही दिसणार नाही. सर्व बाजू नीटपणे विचारात घेतल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर बाजीरावांचंच नाव घ्यावं लागेल, हे किन्सेड म्हणतो. मुंबई इलाक्याचा गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल काय म्हणतो, बाजीराव स्वरूपाने भव्य व रुबाबदार, वर्तनाने प्रेमळ, भाषणाने आकर्षक, बुद्धीने कल्पक व तरतरीत, संकटामध्ये युक्तिबाज होता. युद्धसंग्रामात तो सर्वांच्या पुढे निर्भयपणे ठासून उभा राही. सभोवार बंदुकीच्या गोळ्यांचा मारा होत असतानाही तो कधी कचरला नाही. ब्राह्मणांचे सोळे ओळे, जातीचा कर्मठपणा त्याच्या अंगी बिलकुल नव्हता. त्याने मराठी सत्तेचा विस्तार सर्व हिंदुस्थानभर केला. त्याचा सारा जन्म जसा उन्हातानात उघड्यावर गेला, तसाच त्याचा मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात झाला. लढवय्या पेशवा अशी त्याची वाहवा अद्याप महाराष्ट्रात होत असते. इतिहासाचार्य विका राजवाडे म्हणतात, मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खालोखाल कित्येक अद्भुत कृत्ये बाजीराव बल्लाळाच्या हातून झालेली आहेत. रियासतकार गोस सरदेसाई म्हणतात, लष्करी गुणवत्तेबाबत
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर बाजीरावांचेच नाव घ्यावे लागेल. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी शाहू महाराजांनी त्यांची पेशवेपदी निवड केली. ते अगदी योग्य होते. घरच्या आणि बाहेरच्या शत्रूंचा विरोध असतानाही अवघ्या 20 वर्षात या पुरुषाने उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असा चौफेर प्रदेश विस्तार केला. ही गोष्ट मराठ्यांना भूषणाव आहे. बाजीराव वारले तेव्हा सत्तेचे केंद्र दिल्लीहून झपाट्याने शाहू महाराजांच्या साताऱ्याला सरकलेले होते. अशा प्रकारे बाजीरावांना बृहद महाराष्ट्राचा निर्माता म्हटलं पाहिजे. सर यदुनाथ सरकार ही म्हणतात बाजीरावांच्या कार्याचा एकूण आवाका पाहता साहस आणि अन्य गुणांच्या बाबतीत ते अतुलनीय होते. ते काय म्हणतात, स्वर्गीय देणगी लाभलेले ते अश्वदलाचे श्रेष्ठ सेनापती होते. जे.एन. सरकार हे इतिहासकार म्हणतात, जलद हालचाली, लष्करी क्षमता, हिकमत या बाबतीत बाजीरावांची तुलना प्रशियाच्या फ्रेडरिक दी ग्रेट याच्याशीच करावी लागेल. प्रचंड घोडदळाच्या हालचाली त्यांनी विद्युत गतीने केल्या. D.R. बनाजी हे विद्वान म्हणतात, मराठ्यांच्या साम्राज्याने जे बुद्धिमान आणि सूक्ष्मदृष्टी असलेले मुत्सद्दी निर्माण केले त्यात बाजीराव श्रेष्ठ होते. ग्रँड डप असा म्हणतो, योजना आखणारी बुद्धी आणि ती कार्यान्वित करणारे हात हे दोन्ही बाजीरावांकडे होते. S.J. ओवेन म्हणतो, इंग्रज लेखक, वैशिष्ट्यपूर्ण क्षमता आणि शौर्य असलेले बाजीराव हे सर्व पेशव्यात थोर होते. सरदार पन्नीकर म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना जर मराठी राज्याचा संस्थापक म्हणायचे असेल तर बाजीरावांना त्याचा साम्राज्य संस्थापक म्हटले पाहिजे. मोगल राजवटीचा वारसा घेण्याची आणि त्याऐवजी हिंदुस्थानात मराठी साम्राज्य स्थापन करण्याची शक्यता ज्याला प्रथम दिसली असेल असा पहिला राजकारणी पुरुष म्हणजे बाजीराव पेशवा होय. आता याच्या पलीकडे मला असं म्हणायचं आहे की रोमचा एक सम्राट होता. रोम हे साम्राज्य होतं, रोमन एम्पायर, आणि तो जो सम्राट होता त्याचं नाव होतं ऑक्टॅव्हियन ऑगस्टस. ख्रिस्तपूर्व 27 ते ख्रिस्तपूर्व 14 म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या पूर्वी त्याची कारकीर्द होऊन गेली. असं 12-13 वर्षे रोमवर त्यानं राज्य केलं. तो ज्यावेळी गादीवर आला त्यावेळी रोम ही एक सामान्य अशी नगरी होती. त्यानं रोमचा विकास केला, भरभराटीला आणलं रोम. म्हणजे रस्ते केले, भव्य इमारती हवेली बांधली. आणि त्यानं दुसरं काय काम केलं असेल तर पूर्वी रोमचं ते राज्य होतं साधं, त्याचं साम्राज्य केलं. त्यानं खूप विस्तार राज्याचा केला. बाजीरावांच्या आयुष्याच्या बाबतीत जर बघितलं तर बाजीरावांच्या अधिपत्याखाली ज्यावेळी पुणे आलं तेव्हापासून पुण्याचा विकास सुरू झाला. म्हणजे व्यापारी आले, उद्मी आले, सरदार आले, सावकार आले, सगळ्यांचे वाडे हुडे वगैरे तिथे उभे राहिले. आणि ऑगस्टससारखाच एवढ्याशा राज्याचा बाजीरावांनी विस्तार केला आणि त्याचं साम्राज्य केलं. ऑगस्टसविषयी इतिहासकार जे म्हणतात तेच बाजीरावांविषयी म्हटलं पाहिजे. ते काय म्हणतात, ही फाउंड इट इन ब्रिक्स, ही लेफ्ट इट इन मार्बल्स. म्हणजे सुरुवातीला एखाद्या विटाचं घर असावं तसं ते होतं, पण त्याची संगमरवरी इमारत बनवणारा पुरुष म्हणजे बाजीराव. ही उक्ती बाजीरावांना पूर्णपणे लागू पडते. या एका वाक्यामध्ये बाजीरावांची योग्यता आपल्याला सांगता येईल. बरोबर. कोर्स एवढा मोठा योग्यतेचा माणूस, तुंगभद्रा ते यमुना किंवा ॲटलिस्ट चंबळ एवढं मोठं साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं, त्या बाजीराव पेशव्यांबद्दल आपल्याकडे कुठल्या भाषेत आणि कशा प्रकारे बोललं जातं हे आपण सगळे बघतोच. ते दुर्दैव. मी मगाशी म्हणालो ना, जुगनों ने शराब पी ली है, अब ये सूरज को गालियाँ देंगे. परिस्थिती आहे. नक्कीच नक्कीच. या 6 भागांच्या एपिसोडनंतर म्हणजे आपल्या प्रेक्षकांना बऱ्यापैकी बाजीरावांच्या आयुष्याबद्दल, त्यांनी केलेल्या मोहिमांबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या या मराठा साम्राज्याला एवढं मोठं करण्याच्या त्यांचं जे काय कॉन्ट्रीब्युशन होतं याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती झाली असावी अशी अपेक्षा करतो. ह्या 3 खंडांच्या महाकादंबरीतनं सर तुम्हाला पर्सनली काय मिळालं, एक पहिला प्रश्न, आणि आता याच्या पुढे काय? मला काय मिळालं म्हणजे मी 7-8 वर्ष या ऐतिहासिक महापुरुषांच्या सहवासात होतो. तो सहवास मला लावला आणि मला ही कहाणी वीररसयुक्त अशी कहाणी वाचकांसमोर
मांडता आली. शेवटी कसं आहे, आपण लिहितो कोणासाठी? वाचकांसाठी लिहितो. तुम्ही आमची समीक्षा करा न करा, तुम्ही आम्हाला पुरस्कार द्या न द्या, पण वाचकांच्या पसंतीचा जो पुरस्कार असतो तो लेखकाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असतो. आणि प्रत्येक लेखक हा वाचकांसाठीच लिहित असतो. बरोबर. कविवर्य सुरेश भटांच्या 1-2 ओळी मला आठवतात. ते असं म्हणतात की साधी सुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी, यांच्यात मी पाही तुक्या यांच्यात नाम्याची जनी, हे तेच मी ज्यांच्यामुळे भाषा मराठी बोलतो, माझा खरे खोटेपणा यानाचा तार पितो. त्यांनी ठरवू द्या काय करायचं ते, त्यांच्यासाठी आपण लिहून मोकळे झालो. हे टिकाऊ आहे की टाकाऊ आहे, बरं आहे की वाईट आहे, ह्याचा फैसला करणारे ते आहेत. आता काय माहिती आहे का, इतकं आपण लिहितो, कादंबरीच्या माध्यमातून लिहितो वगैरे, इतिहासाविषयी बघण्याचे विविध दृष्टिकोन आहेत. म्हणजे काही काही विचारवंत इतिहासाला महत्त्व देतात. आता फ्राईड यंग हा इतिहासकार, म्हणजे एक विचारवंत म्हणतो, इतिहास हा काळाच्या पोकळीत गरजणारा सत्याचा निनाद आहे. चीनचा तत्त्वज्ञ कुंग फू त्से तो असं म्हणतो, अति सूक्ष्म किंवा फार दूरच्या वस्तू पाहण्यात जसा आपण भिंगाचा वापर करतो, त्याचप्रमाणे वर्तमान काळाचे जास्त चांगले व स्पष्ट दर्शन घडण्यासाठी भूतकाळाचा म्हणजेच इतिहासाचा उपयोग केला पाहिजे. फ्रेडरिच हेगेल एक टोकाचं मत व्यक्त करताना असं म्हणतो, आपण इतिहासापासून एवढेच शिकतो की इतिहासापासून आपण काही शिकत नाही. हां, पण इतिहासामध्ये मानवी जीवनाचं सम्यक दर्शन घडवलं जातं. सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचं प्रतिबिंब इतिहासामध्ये पडलं पाहिजे आणि इतिहास हा लोकाभिमुख असला पाहिजे, म्हणजे लोकांना समोर ठेवून तो लिहिला गेला पाहिजे. बघा, मानवाच्या 2 प्रेरणा आहेत. एक अनुवृत्ती अशी एक प्रेरणा आहे आणि दुसरी आहे नवनिर्मिती. अनुवृत्ती म्हणजे काय, की जुनं जे आहे ते जपण्याकडे माणसाचा कल असतो. आपल्या पूर्वजांनी दिलेले जे जुने संस्कार आहेत, आपली जी म्हणजे जुन्या चालीरीती आहेत, प्रथा परंपरा आहेत, आपल्या देशाची किंवा आपल्या समाजाची जी एक संस्कृती आहे ते जपण्याकडे आपला कल असतो. आणि हे जे जुने हे असतात ते माणसाच्या रक्तामध्ये संक्रमित झालेले असतात आणि त्याच्यातून त्याचा DNA घडलेला असतो, म्हणजे त्याचा पिंड घडलेला असतो. इतिहास तुम्हाला हे सांगत असतो की हा पिंड तुमचा कशाचा आहे, हे इतिहास तुम्हाला सांगत असतो. आणि दुसरं असं की ही अनुवृत्ती जी असते, जुन्याची जोपासना करताना आपण हा विचार केला पाहिजे की जे त्यावेळी योग्य होतं आता योग्य ठरतं का? ते जर योग्य ठरत नसेल तर ते आपण सोडून दिलं पाहिजे आणि नवीन जे आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे. दुसरी माणसाची निर्माण वृत्ती असते. मनुष्य हा सर्जनशील प्राणी आहे. अनंत संकटाशी तोंड देत सुद्धा अंतर्गत आणि बहिर्गत या संकटाशी तोंड देत देत माणसाने प्रगती केलेली आहे. आजची समाजाची संस्कृती आहे ती सगळी त्या माणसाने प्रयत्नातून निर्माण केलेली आहे. इतिहास आपल्याला हे सांगतो की बाबांनो, अनुवृत्ती आणि नवनिर्मिती यांची सांगड घाला. इतिहासाच्या पानावर पिसाटपणा जसा आहे तसा शहाणपणासुद्धा आहे. तुम्ही काय घ्यायचं हे ठरवा. त्या दृष्टिकोनातून इतिहास तुम्हाला मार्गदर्शन करत असतो आणि तुम्ही इतिहास नाकारू शकत नाही, त्याला नष्टी तुम्ही करू शकत नाही. तुमच्या हातातलं नाही आहे ते. मैंने कब कहा की तुम मुझे मिटा नहीं सकते. इतिहास असं म्हणत नाही, मी म्हणत नाही मी मला मिटवू शकत नाही. मैंने कब कहा कि तुम मुझे मिटा नहीं सकते, लेकिन मेरी गुबार को तुम दबा नहीं सकते. माझ्यामुळे जी धूळ उठेल ती तुम्ही दाबू शकणार नाही. आणि अजूनही बघतोय आपण ऐतिहासिक विषयांवरूनच कधी कधी अजूनही जगामध्ये संघर्ष होतात. ही धूळ मिटवणं इतकं सोपं नाही. आणि स्थितप्रज्ञतेने इतिहासाकडे बघितलं पाहिजे. तुम्ही उगीच म्हणजे तुमच्या कल्पनांचं आरोपण इतिहासावर करू नका. लॉर्ड ॲक्टन म्हणतो, हिस्ट्री टू बी अबाव इव्हॅशन ऑर डिस्प्यूट मस्ट स्टँड ऑन डॉक्युमेंट्स नॉट ओपिनियन्स. इतिहास हा टाळाटाळ करण्याचा किंवा उडवीचा विषय नसतो. तो वादातीत असला पाहिजे. त्याला आधार तुमच्या मतांचा नव्हे, कागदोपत्री पुराव्यांचा असला पाहिजे.
जरी ऐतिहासिक कादंबरी आपण लिहित असलो, जरी आपण लेखन स्वातंत्र्य, ललित लेखनाचं स्वातंत्र्य वगैरे जे आपण घेत असलो, तरी ह्या सगळ्या गोष्टींचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. तुम्ही आता विषय मला असा प्रश्न विचारला की पुढचं लेखन काय आहे. 2 विषय म्हणजे माझा अभ्यास झालेला आहे तो आता, म्हणजे 1740 ते 1761 असा जो कालावधी आहे, एक 21 वर्षाचा मराठ्यांचा इतिहास मला तो लिहायचा आहे आणि त्याच्यासाठी जेवढा होईल तेवढं मी अभ्यास केलेला आहे. आणि दुसरा माझ्या डोक्यामधला विषय म्हणजे 1857चं स्वातंत्र्य युद्ध. आता 1857चं त्याला मी स्वातंत्र्य युद्ध म्हणतो आणि स्वातंत्र्य युद्ध हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिल्यांदा वापरलेला आहे. ज्यावेळी ब्रिटिश विचारवंत किंवा ब्रिटिश इतिहासकार केवळ बंड, हो, म्युटिनी, फार फार तर रिवोल्ट म्हणून त्याचं अवमूल्यन करत होते, त्यावेळी हाताशी फारशी साधनं नसताना सावरकरांनी ते जे काही शोध घेतला त्याच्यातून त्यांनी अगदी ॲप्ट शब्द वापरला, 1857चे स्वातंत्र्य युद्ध. त्याचवेळी नव्हे, भारत स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा आपल्याकडचे आंगलाळलेले हे विद्वान 1857 कसं बंड आहे बरोबर, हे सिद्ध करायचा प्रयत्न करत होते. आणि सावरकरांच्या त्या पुस्तकाविषयी ते असं मत व्यक्त करत होते, सावरकरांना देशभक्तीची भावना प्रज्वलित करायची आहे म्हणून त्यांनी त्याला स्वातंत्र्य युद्ध संबोधलेलं आहे. 1857चा संपूर्ण अभ्यास जर केला तर जे सावरकर म्हणाले ते सत्य आहे. बरोबर. हे स्वातंत्र्य युद्ध सगळीकडे लढलं गेलेलं आहे. आपल्यासमोर काय माहिती आहे का, आपल्यासमोर बहादूरशाह जफर आहे, आपल्यासमोर राणी लक्ष्मीबाई आहे, आपल्यासमोर अयोध्येची बेगम आहे, तात्या टोपे वगैरे आहे. एक ठराविक ठिकाणचे ते तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल. हरियाणामध्ये हे युद्ध लढलं गेलं, पंजाबमध्ये लढलं गेलं, उत्तर प्रदेशात, त्याच्यानंतर गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, खाली मद्रास, केरळ, असा सर्वंकष व्याप त्या युद्धाचा आहे. त्यामुळे ह्या युद्धाविषयी एक त्या दृष्टीने विचार करून हा एक इतिहास मला लिहायचा आहे आणि खूप म्हणजे स्फूर्तिदायक असा तो इतिहास आहे. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की कोल्हापूरला फार मोठा उठाव झाला आहे. हो, इथं पुण्यात सुद्धा उठाव झालेला आहे. हां, कोल्हापूरला उठाव झाला आहे आणि छत्रपतींचे बंधू जे होते चिमासाहेब, हां, त्यांनी त्या उठावामध्ये भाग घेतला होता. त्यांनी स्वातंत्र्य पण घोषित करून टाकलं होतं. त्याला भाग घेतला होता म्हणून इंग्रजांनी त्यांना अटक केली, त्यांच्यावर खटला चालवला आणि कराचीला त्यांना विस्थापित केलं. तिथे ते 15 मे 1869ला वारले. त्यांना परत आपली भूमी बघता आली नाही. दुसरं एक उदाहरण नरगुंदचे भावे जे आहेत ना, म्हणजे भास्करराव बाबासाहेब भावे हे तिथले संस्थानिक होते. इंग्रजांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. एका संघर्षामध्ये तो जमखंडीचा एक पॉलिटिकल एजंट होता, त्याचं नाव होतं मॅन्सन. भास्कररावांनी त्याला ठार मारला आणि त्याचं शिर नेऊन नरगुंदच्या किल्ल्यावर लटकवलं. नंतर भास्कररावांना पकडलं आणि बेळगावला त्यांना 12 जून 1858ला फाशी दिली. ते फाशी गेल्यानंतर त्यांची आई होती, वार्धक्याने वृद्ध आई होती, यमुनाबाई त्यांचं नाव, आणि पत्नी होत्या तिसऱ्या पत्नी सावित्रीबाई. कोणीही त्यांना आश्रय दिला नाही. सगळीकडे त्या वणवण भटकल्या. शेवटी आयुष्य जगणं असह्य झाल्यानंतर त्या दोघींनी एकमेकीच्या पदाला पदर बांधून पुराणी उफाळणारी जी मलप्रभा नदी आहे त्या नदीमध्ये डोहात उडी घेतली. त्यांची प्रेतं वाहत वाहत पुढे आली आणि त्या तिथल्या तहसीलदारला ही खबर दिल्यानंतर त्या मामलेदारांनी येऊन त्याचा अंत्यसंस्कार केला. निनावी स्थितीमध्ये ती प्रेतं जाळली गेली आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे, भास्करराव भाव्यांच्या ही आई आणि पत्नी असं त्यागाचं प्रचंड हे आहे ते सुद्धा. तर ते बघू आता कसं आपल्याला जमेल तसं लिहिलं. नक्कीच तो इतिहास फार तुम्ही म्हटलं तसं की महत्त्वाचा आहे आणि तो सांगितला गेला आपल्याला की वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे उठाव झाले पण तो एकत्र कनेक्टेड होता. आणि सर तुमच्याकडनं नक्कीच ते लिहिलं गेलं पाहिजे आणि ते आम्हाला नक्कीच वाचायला खूप आवडेल. आणि आपण पण
इतर पण आपल्या कादंबऱ्या आहेत सर, त्याच्याविषयी पण आपल्याला लवकरच एपिसोड करायचे आहेत. लोकांसमोर आपल्याला ते घेऊन यायचेच आहेत, कारण बाजीराव जसं आपल्या इतिहासात महत्त्वाचे होते तसेच इतरही महान व्यक्तिमत्वांबरोबर तुम्ही लिहिलेलं आहे ते पण लोकांसमोर यायला पाहिजे. तर तुम्ही आलात, तेवढं 7 भाग आपले पूर्ण झाले, सगळं सविस्तर चर्चा झाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांना नक्की विनंती आहे की देवयोद्धा हे 3 खंडांची कादंबरी आहे, ही नक्की विकत घेऊन वाचा. याची विकत घेण्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ग्रंथप्रेमी.com वरती विकत मिळेल. आणि आपला पॉडकास्ट मला कसा वाटला हे नक्की कळवा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एखादा इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.